नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय वीर सावरकर गार्डन मध्ये जे की लोकेटेड आहे पीसीएमसी मध्ये. आणि जर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी यामध्ये तुम्हाला तिकीट, तिथे कसं जायचं आणि बाकीचे डिटेल्स सांगणार आहे. चला तर मग बघूया वीर सावरकर गार्डन. हे उद्यान पीसीएमसी म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या देखरेखीखाली चालवलं जातं. वीर सावरकर उद्यान हे निगडी प्राधिकरण भागात वसलेलं असून येथील शांत वातावरण, स्वच्छता आणि हिरवळ यांच्यामुळे हे एक प्रसिद्ध आकर्षण ठरत आहे. येथे प्रवेशासाठी तिकीट आहे फक्त 10 प्रति व्यक्ती म्हणजेच 10 रुपये आणि लहान मुलांसाठी येथे 5 रुपये तिकीट आहे. 3 वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश आहे तो पूर्णपणे मोफत. इथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंगसाठी पुष्कळ जागा आहे आणि तिथे काहीही पे करावं लागत नाही. उद्यानामध्ये एंट्री करताच वीर सावरकरांचा पुतळा लावलेला आहे. तो भिंतीमध्ये कोरलेला आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी माहिती देखील आहे. आतमध्ये शिरल्यानंतर पहिल्यांदा लक्षात येते ती म्हणजे इथली हिरवळ आणि सुंदर झाडं. रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. येथे चालण्यासाठी आणि धावण्यासाठी खास जॉगिंग ट्रॅक आहेत. तसंच ज्यांना फिटनेसची आवड आहे त्यांच्यासाठी एक मस्त ओपन जिम देखील आहे. इथे एक तलाव देखील आहे ज्याचं नाव गणेश तलाव म्हणून देखील ओळखले जाते. उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत आहे. कृपया जायच्या आधी एकदा वेळ तपासून बघा, कारण या वेळेत बदल असू शकतो. तुम्हाला जर या उद्यानामध्ये जायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन जावा, कारण उद्यानाच्या आजूबाजूला रिक्षाही भेटत नाहीत आणि बसही थांबत नाही. बस स्टॉपपासून हे खूप लांब आहे, तर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा देखील करू शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे आकर्षक झोपाळे, स्लाइड्स आणि खेळण्यासाठी मोकळं मैदानही आहे. संध्याकाळी हे उद्यान गजबजलेलं असतं. मुलं खेळत असतात, मोठे फिरत असतात आणि वातावरण एकदम प्रसन्न असतं. इथे योगा करण्यासाठी एक स्पेशल जागा देखील आहे. वीकेंडला, सुट्टीच्या दिवशी किंवा रोज संध्याकाळी इथे एक चक्कर मारली की मन प्रसन्न होतं. सततच्या मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर जाऊन निसर्गात वेळ घालवणं हेच खरं सुख आहे. तुम्ही इथे चहा, कॉफी किंवा हलकं फुलकं खाणं घेऊन जाऊ शकता. बसायला बाका आहेत, मुलांसाठी खेळणं आहे आणि आजूबाजूला फुलझाडांची सजावट देखील आहे. इथे खायला किंवा प्यायला काही भेटत नाही, सो घरातूनच घेऊन जावा. फोटोग्राफी करायसाठी किंवा व्हिडिओग्राफी करायसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला निसर्गात फोटो काढायचे असतील तर तुम्ही येथे येऊन ते काढू शकता. उद्यानामध्ये फोटोग्राफीसाठी मस्त स्पॉट्स आहेत, जसे की लाकडी ब्रिज आहे, ज्या ब्रिजवर उभारून तुम्ही फोटो काढू शकता. आतमधून एक छोटासा पाण्याचा झरा देखील आहे, जिथे तुम्ही पाण्याशेजारी बसून फोटो काढू शकता. मोठ्या लोकांसाठी येथे व्यायामशाळा देखील आहे. उद्यानामध्ये एक शांत आणि स्वच्छ ज्ञान केंद्र आहे, जिथे नागरिकांसाठी वर्तमानपत्र आणि मासिक वाचण्याची सोय आहे. येथे बसण्यासाठी सोयीस्कर जागा असून निवांत वेळेत वाचनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक दिवशी विविध मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याची सोय आहे. येथे बसण्यासाठी सोयीस्कर जागा असून निवांत वेळेत वाचनाचा आनंद घेता येतो. उद्यानाच्या शांत परिसरात वाचनाची सवय जोपासण्यासाठी हे ज्ञान केंद्र एक छान उपक्रम ठरतो.
गार्डन फिरून झालेलं आहे आणि आम्हाला खूप मजा आली. येथे खूप हिरवीगार झाडे आहेत, गणेश तलावही आहे. तुम्ही सर्वांना जर एखाद्या गार ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही ह्या गार्डनला नक्कीच व्हिजिट करू शकता.